2 वर्षे उघड्यावर पडलेले हजारो क्विंटल धान आणि आता भर पावसाळ्यात त्याची उचल, हा हलगर्जीपणा की कोट्यावधींच्या नुकसानीचं नियोजन? गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत मागील 2 वर्षापासून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याचा आरोप होत होता. भर पावसाळ्यात घाईघाईने धानाची वाहतूक सुरू करण्यात आली. यावेळी चिखलात ट्रक अडकल्याने ट्रक हलका करण्यासाठी धान रस्त्यावर आणि चिखलात टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे धानाची नासाडी झाल्याने शेतकरी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्याने कष्टाने पिकवलेले धान शासनाला विकल्यानंतर ते सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची होती. मात्र निष्काळजीपणामुळे लाखो रुपयांचा धानाचे नुकसान झाले. या प्रकरणी 2 वर्षे संबंधित अधिकारी काय करत होते? उन्हाळ्यात धानाची उचल का झाली नाही? आणि या निष्काळजीपणामुळे झालेल्या कोट्यावधी रुपयांचा नुकसानीला जबाबदार कोण? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. आज आदिवासी विविध कार्य संस्था जारावंडी येथील आज अवशी अवस्था झाली. मागील 2 वर्षापासून धान उचल केलेले नाही आणि त्याच्यामुळे आज तो अक्षरशः अजून आजची 9 तारीख आहे जुलै महिन्याची आणि आज त्यांनी उचल करत आहेत. आधी बघू शकता ती गाडी फसलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात धानाची नासाडी झाली. तब्बल 2 वर्षाचे धान पडून होता आणि याच्यात उन्हाळ्याभर संबंधित प्रशासन काही निद्रावस्थेत होता का असा प्रश्न हा शेतकऱ्याकडून जात आहे. शेतकऱ्याचा माल हा कवडी मोलात का विकला जातो हा आता शेतकऱ्यांना पडला. एवढ्या मेहनत करून जिरजिर करून आपल्या मेहनतीचं धान केंद्रावर विकायला आणतात, त्याच्यानंतर अशी जी अवस्था होते त्याच्यावर शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न होत आहे. त्याच्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी कलेक्टरनी याची संबंधित दखल घ्यावी आणि अशा प्रकारचे